ना, शाळा आपली आहे. भिकार चोटान गाडी गाडीवर घंटी ऐकली, कारण ती शाळा आपली आहे ना. हल्लेलं पत्र याच्या गोठ्यावर नेऊन टाकलं. शाळा आपली आहे. हल्लेली फरची याच्या संडास बाथरूमच्या समोर. शाळा आपली आहे. आता हा कार्यक्रम आहे, कार्यक्रम आपला आहे. झटकणार गेला निघून, ती बेदार होणार एकटच. पण कार्यक्रम माझा म्हणल्यावर गाद्या बरोबर ठेवायच्यात, माई सिस्टीम बरोबर ठेवायची आहे, ते बॅनर काढून ठेवायचे, हे का नाही. त्याच्यानंतर काही गालबोट लागणाऱ्याची काळजी घ्यायची, महिला बरोबर गेल्या पाहिजे, लहान लेकर बरोबर गेले पाहिजे. का? तो कार्यक्रम माझा आहे. भारताच्या प्रतिज्ञेमध्ये आपण जो शब्द वापरलाय तो माझा आहे, आपला नाही. म्हणून लेकरांना दैनंदिन जीवन जगत असताना मायबापाला पहिले हे शिकवा की हा भारत आपला नाही रे बाबा, हा भारत माझा देश आहे. आणि माझं म्हणल्यावर काय असते? जबाबदारी असते. माझी म्हणल्यावर काय असते? जबाबदारी असते. आपण घर माझं म्हणतो म्हणून कोणताच हरामखोर आपल्या घरात थुकत नाही. पण बस स्टँड आपलं म्हणतो, थुकणारे भिकारचोट आपलेच असतात. 150 कोटीची इमारत तयार होती, काचा कोण फोडल्या? कोपऱ्यात थुकलं कोण? सार्वजनिक शौचालयामध्ये पिंपळाचं पान काढून अलीकंतू होणावून पलीकडून अख्ख्या गावाचं नाव काढलं कोण? हे केलं कोण? हा म्हणून विनंती एकच आहे बाबा की पहिले लेकराला ती नैतिकता शिकवा की मला या देशासाठी काही देणं लागते. हे तुमचं काम आहे. इथं बसलेल्या माता माऊल्यांनाही विनंती आहे, 60 वर्षाचा विषय, लय मोठ्या भाषणा भिषणानं काही धतुरा फरक पडत नाही. लय आमच्या अगोदर लय 30 मार्काने येऊन बोलून गेले. ह्या ज्ञानेश्वर महाराजापासून लोक परिवर्तन करायला काही केळं सुधारणा नाही, काही नाही. ऐकलं त्याचं काम आहे म्हणते बोलायचं. नाही 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 नाही, यांचा इशेच खलास आहे. माझं म्हणणं आहे बाबा, चाललाय जिंतूरला गंगाखेडचा रस्ताच विचारायचा नाही, मी या मताचा आहे. त्यामुळे हे मरो काही हो, आपलं आपण काम करा, ते हेच त्यानं काम करा. मी तर म्हणतो आणखी 21 वर्ष इंग्रज पाहिजे होते.